जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला उद्यापासून रास्ता रोको करण्याचं आवाहन केलेलं आहे। तर या संदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। जरांगे यांच्याकडून उद्याच्या आंदोलनामध्ये बदल करण्यात आला। 24 तारखेला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करा, निवेदन द्या, त्यानंतर संध्याकाळपासून धरणं आंदोलन करा। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। 25 तारखेला दुपारी 12 वाजता बैठक घेऊन रास्ता रोको करायचा की धरणं आंदोलन करायचं हे ठरवणार। आता ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज समाधानी असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जनतेला त्रास होईल असं कोणीही काही करू नये असं आवाहन। आरक्षणाचा प्रश्न सुटला, लोकांना वेठीस धरणं समाजाच्या हिताचं नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचं जरांगे यांना आवाहन। भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी ट्रॅप रचले, आमच्यामध्ये कार्यकर्ते पेरले, जरांगे यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका। जरांगे यांना आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी, कायदा सुव्यवस्था याची जबाबदारी सरकारची। सदावर्तींच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश। जरांगे यांचं आंदोलन आक्रमक पद्धतीचं होणार नाही असं न्यायालयानं जरांगेंच्या वकिलाकडून वदवून घेतलं। आंदोलनाच्या विरोधातील याचिकाकर्ते सदावर्ती यांची प्रतिक्रिया। सगळे सोयरेबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल, काही शंका असल्यास जरांगे यांनी कायदेतज्ञ द्यावेत, शासनाशी चर्चा करावी। चंद्रकांत पाटलांचं जरांगे यांना आवाहन। छगन भुजबळ ओबीसी समाजाला लागलेला डाग, जरांगेंची टीका। आंदोलनाचं कारण विचारणारे भुजबळ कोण असाही सवाल। वडेट्टीवारांनी त्यांचं धोरण पाहावं, आंदोलनावर का बोलता, राहुल गांधींनी त्यांना नीट बोलायला शिकवावं, मराठा समाजच त्यांचा हार्दिक पटेल करतील, जरांगेंची विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका।